अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं सुरुवात करूया. आज आपल्याला बनवायचं हे कैरीचं सरबत. त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आता आपल्याला बघायचं आहे. इथं मी गार पाणी घेतलेलं आहे गरजेनुसार. ते ग्लासमध्ये आता टाकून घ्यायचं आहे. इथं मी बर्फाचे 4 ते 5 क्यूब घेतलेले आहेत, ते टाकून घेणार आहे. हे टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि कैरीचे बारीक छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे, ते टाकायचे. आधी इथं मी लिंबू कापून घेतलेला आहे. त्याच्यामधले बी काढून घ्यायचे. अशा पद्धतीने मी लिंबूमधले बी काढून घेतलेले आहेत. जे साहित्य आपल्याला इथं लागणार आहे ते सर्व मी इथं ठेवलेलं आहे. कैरी घेतलेली आहे. याच्यातली फक्त आपल्याला अर्धीच कैरी काढून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे. याच्यातली आपल्याला जी चिरलेली आहे अर्धी फोड, त्याच्यातनंच आपल्याला परत अर्धीच फोड याच्यातली आपल्याला यूज करायची आहे. अशा पद्धतीने बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत आणि परत तिला बारीक तुकड्यांमध्ये चिरून घ्यायची आहे. बघा, एवढीच आपल्याला यूज करायची आहे. आता बारीक असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. बारीक चिरल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे. कोथिंबीर पण चिरून घ्यायची आहे आपल्याला. बघा, गरजेनुसार कोथिंबीर घेतलेली आहे. याच्यातली पण थोडीच यूज करणार आहोत आपण. अशा पद्धतीने ही कोथिंबीर इथं चिरून झालेली आहे. परत तिला बारीक करून घेऊ. इथं सर्व साहित्य मी तयार करून घेतलेलं आहे सरबत बनवण्यासाठी. आता आपल्याला जे कैरीचे बारीक तुकडे केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. हे ग्लासमध्ये टाकून घेतले. भाजलेले जिऱ्याचे पूड आहे, हे आपल्याला गरजेनुसार घ्यायचं आहे. हे पण टाकून घेतलेले. याच्यामध्ये मी काळं मीठ घेतलेलं आहे, ते पण आपल्याला गरजेनुसार टाकून घ्यायचं आहे. काळं मीठ टाकून घेतलेलं आहे. इथं मी साखर घेतलेली आहे 2 स्पून. तुम्ही गरजेनुसार घ्या, तुम्हाला जेवढी लागेल तेवढी साखर घ्या. इथं लिंब घेतलेला आहे मी अर्धा, हा निपडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा लिंबू पण मी निपडून घेतलेला आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेले आहे पहिले, मग नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे परत. बघा, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. गरजेनुसार पाणी घेतलेलं आहे इथं मी. परत मिक्स करून घ्यायचं आहे. 2-3 बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी हे कैरीचे सरबत अशा पद्धतीने बनवून घेतलेले. खूप छान आहे, मस्त, उन्हाळ्यासाठी खूप छान. अशाच पद्धतीने तुम्ही हे सरबत बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान. भेटूया अशाच छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. मस्त, खूप छान. अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट
नक्की करा. सरबत कसं झालं आहे ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा.